शिवेंद्रराजे भोसले त्यांच्यासोबत पण एक केस झाली होती. हो, त्यात सेम खरं तर अकाउंट अशाच पद्धतीनं ते अकाउंट पण कॉम्प्रोमाईज झालं होतं आणि ते अकाउंट जेव्हा कॉम्प्रोमाईज झालं, तेव्हा सेम पद्धतीनं त्याच्यावर पण वेगवेगळे फोटोज आणि असं येत होतं. तर त्याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे यंत्रणा म्हणून, पोलीस यंत्रणा म्हणून बऱ्याच अर्थी वेगवेगळी चॅलेंजेस होती. मग त्याच्यामध्ये आय-पी ॲड्रेसेस शोधून काढणं, त्यांची लोकेशन शोधून काढणं, त्याचे टॅग शोधून काढणं. त्याच्यानंतर हे कशा पद्धतीनं कारण कसं होतं, की कॉम्प्रोमाईज होणं आणि ते झाल्यानंतर पुन्हा शोधून काढणं, रिव्हर्स करणं थोडंसं जास्त अवघड असतं. आणि एखादी गोष्ट करणं सोपी आहे, पण ती पुन्हा रिव्हर्स रिइंजिनिअर करून पुन्हा ती गोष्ट आहे तशी जोडणं, हे थोडंसं अवघड असतं. पण ते ते बेसिकली आमचं काम असेल. बिंग अ सिक्युरिटी सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, फॉरेन्सिक एक्सपर्ट ते आमचं कामच आहे. मग त्या ह्याच्या माध्यमातून आम्ही ते अकाउंट्स पुन्हा रिकव्हर करू शकतो. असे बरेच असंख्य अकाउंट्स आहेत, की जे अकाउंट्स आम्ही मग Instagramचे काही अकाउंट्स असतील, Facebookचे काही अकाउंट्स असतील, YouTubeचे काही अकाउंट्स आहेत, की जे आम्ही जेन्युइनली रिकव्हर केले, की त्याच्यामध्ये तुमचे मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत, मिलियन्स ऑफ फॉलोअर्स आहेत, मॉनिटायझेशन सुरू आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मग एकूणच सगळ्या पब्लिक डोमेनमध्ये हे सांगू इच्छितो, की तुमच्या वेबसाईट्स तुम्ही तुमचे जे डिजिटल असेट आहे, ही डिजिटल असेट सांभाळा. तुमची वेबसाईट असतील, तुमचे डोमेन्स असतील, त्याच्यावर येणारा डेटा असेल, त्याच्यावर येणारं ट्रॅफिक असेल, Instagram असेल, सोशल मीडिया असेल, ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ डिजिटल असेट म्हणून तुम्ही थोडंसं सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्याचा उपयोग केला पाहिजे. कारण ॲट द एंड ऑफ द डे डिजिटल असेट ही तुमची असेट आहे. त्याच्यावर तुमचं व्हॅल्युएशन ठरतं, ज्याच्यावर तुमच्या कंपनीचं, तुमचं ब्रँड एक ठरला जातो आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे.